सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेविरुद्ध आयुष्यभर लढा देणारे स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या 150व्या जयंतीचा औचित्य साधून धुळे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागात त्यांच्या बहुप्रतीक्षित स्मारकाचे विधिवत भूमिपूजन संपन्न झाले। महासभेत ठराव मंजूर होऊनही गेल्या 10 ते 12 वर्षांपासून या स्मारकाचे काम प्रलंबित होते। मात्र परेक धोबी समाज आणि संपूर्ण धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येला आणि पाठपुराव्याला अखेर यश आले असून या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाने स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला अखेर सुरुवात झाली आहे। हा भूमिपूजन सोहळा धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मार्गदर्शनाखाली पार पडला। यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह धुळे महानगरपालिकेच्या महापौरी मायादेवी परदेश आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले। या महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व समाज बांधव आणि गाडगेबाबांच्या विचारांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हातात झाडू घेऊन गावोगावी स्वच्छतेचा आणि शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या या थोर समाज सुधारकाचे स्मारक शहराच्या वैभवात आणि वैचारिक वारशात निश्चितच मोठी भर घालेल। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। त्यांच्या स्मारकाचं आपण भूमिपूजन करणार आहोत। अतिशय चांगलं काम या ठिकाणी संजू भाऊ असेल व त्यांची टीम असेल, या सर्व कामासाठी अहोरात्र प्रयत्न केले। संजू भाऊने तर आंदोलन सुद्धा केले होते या कामांसाठी आणि ते आज आंदोलन त्यांचं फलरूपात आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिसत आहे। आमचा सर्वांना समाज बांधवांना आज या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी 11 फूट उंचीचा आपण संत गाडगेबाबा यांचा स्मारक या ठिकाणी बसवणार आहोत। जवळपास 75 लाख रुपये चबुतरा आणि सुशोभन करण्यासाठी आपण या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून खर्च करणार आहोत। याचं एक टेंडर झालेलं आहे। याच्या व्यतिरिक्त जर काही निधी कमी पडली तर नक्कीच आमदार निधीतून सुद्धा त्या ठिकाणी आपण संतांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी त्या ठिकाणी देऊ। ती निधी सुद्धा कमी पडू देणार नाही। पुतळ्याची किंमत जवळपास 15-15.5 लाख रुपये, त्या काळात पुतळ्याची किंमत आज जवळपास ती 20 ते 25 लाख रुपये असेल। आणि सर्वात महत्वाचं संजू भाऊ, या स्मारकाच्या सर्व परवानग्या आहेत, काळजी करू नका, कुठं स्टे येणार नाही। जसं छत्रपतींच्या स्मारकाला काही लोकांनी स्टे आणलं तसं याला येणार नाही, याची काळजी आपण घेऊ। सर्व या ठिकाणी आम्ही बघितलं, सर्व व्यवस्थित परवानग्या त्या ठिकाणी आहेत। धातूचा हा स्मारक आपला राहणार आहे। आपण रोड फ्रंटलाच हा स्मारक या ठिकाणी असणार आहे। अतिशय सुंदर असं त्याचं आपण त्या ठिकाणी डेकोरेशन करू आणि मागून नगरपालिकेतनं सुद्धा एक गेट द्यायचं। त्याच दिवशी मी आयुक्तांनाही सांगितलं, एका महापालिकेतून सुद्धा एक छोटा गेट त्या ठिकाणी स्मारकाला जाण्यासाठी आपण देणार आहोत। अतिशय सुंदर असं स्मारक या ठिकाणी आपण बनवू आणि सर्व समितीच्या लोकांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो का स्मारक 6 महिन्यात आपण उभं करू। त्यांनी लक्ष द्यावं। ठेकेदाराला विनंती करतो का पैशांसाठी काम थांबवू नका। हिंद कॉन्क्रीट कोण आहे, असेल काळजी करू नका, तुमचं पेमेंट आम्ही काढून देऊ, परंतु काम थांबवू नका, कारण की आपण आज संतांच्या स्मारकाचं भूमिपूजन करणार आहोत आणि संतांचं काम कुठल्याच प्रकारे थांबता कामा नये। याच्यासाठी आपण आज काम चालू केलं तर तो एकही दिवस होळी असं काही सण आला ते सोडून केव्हाच बंद व्हायला नको। ते काम पूर्ण 6 महिन्याच्या आत आपल्याला करायचं आहे। चांगलं